नंतर का सरांची इच्छा आहे एखादा गेम इथे झालाच पाहिजे. आपण आता गेम खेळणार आहोत. एक 8 ते 10 जेंट्स इथे येऊन उभे राहा. काहीच करायचं नाही, डान्स नाही, काहीच नाही. मी तुम्हाला सांगेन फक्त ते तुम्हाला करायचं आहे. आणि नक्कीच लकी ड्रॉ व्यतिरिक्त यांना गिफ्ट भेटेल इथे काहीतरी. तर यायचं आहे इथं फ्रंटला एक 8 ते 10 जेंट्स जणांनी. या सर, तुम्ही इच्छुक आहात मागे नका बघू, तुम्हीच उभे राहा. तुम्हाला बघून हे बाकी सगळे उभे राहतील इथे. प्लीज यायचं आहे सगळ्यांनी. काय नाही या ना तर बोला ना. क्या बात है, क्या बात है. एकमेकांच्या समोर उभं राहायचं आहे. जेही मित्र असतील त्यांनी एकमेकांच्या समोर असं उभं राहायचं आहे. या अजून कोण इच्छुक आहे यायचं आहे त्यांनी. अजून बोलला ना तुमच्या आजूबाजूचे मित्र, आणा ओढून सगळ्यांना. क्या बात है. सर 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 प्लीज कम. काहीच करायचं नाही सर, डान्स वगैरे काहीच करायला लावणार नाही मी तुम्हाला. या सर तुम्ही या प्लीज. या क्या बात है. आपल्या माणसाला आपणच साथ दिली पाहिजे. खूप छान बोलले सर हे तुम्ही. 3 जोड्या आपल्याला भेटल्या, अजून आपल्याला 2 ते 3 जोड्या पाहिजे. मागच्या मंडळींनी यायचं आहे. यंग जनरेशन प्लीज कम. यायचं आहे, लाजायचं नाही आहे. लाजण्याचं काम आमचं आहे, तुमचं कोणाचंच नाही. या पटकन या इकडे. चला या मग. मी तिथे आल्यावर मी सगळ्यांनाच उठवेल बरं का. पटकन 2 ते 3 जोड्या आपल्याला पाहिजे आहे. पाहुणे येण्याच्या आधी आपल्याला गेम चालू करायचा आहे. 1 2 3 4. अजून एखादी जोडी. सर हाताची घडी, तोंडावर बोट, मामाच्या खिच्यात 100ची नोट. चला बरं, ते 100ची नोट दाखवायची आपल्याला तिकडे. या चला चला चला. मोबाईलचं शूट चालू सर, तुम्हाला नक्की भेटणार आहे शूट. मोबाईल साईडला देऊन दोघांनी चालायचं तिकडे. यायचं, दोघांनी यायचं प्लीज तिकडे. प्लीज प्लीज. ओके, क्या बात है. ओके, थोडासा आता गॅप देऊन एकमेकांच्या समोर तोंड करून उभं राहा. सरका, मला मध्ये यायला स्पेस ठेवा. सरका थोडं थोडं थोडं. झाल्या जोड्या. आता या खेळाचं नाव आपण नवीन काहीतरी देऊया. मित्रानेच खाल्ला मित्राचा लकी ड्रॉ. बघू आता काय होतं ते. सगळे उभे आहेत. अच्छा, एकमेकांचे मित्र आहात ना तुम्ही, का फक्त आता खेळायचं म्हणून उभं केलं समोर, तसं काही नाही ना. ओके, माझ्या शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे. मी काही गोष्टी इथं बोलणार आहे. मी जसं सांगेन तो ऍक्ट करायचा दोघांनी सोबत. फॉर एक्झाम्पल, आता मी जर म्हटलं टाळी, सोबत टाळी वाजवायची दोघांनी. मी जर का म्हटलं उडी मारा, दोघांनी सोबत. जो एक पण उडी मारणार नाही त्याच्या जोडीदार आउट. त्याची चुकी नसताना सुद्धा त्याला आउट व्हावं लागणार आहे. तुमचं कोऑर्डिनेशन किती आहे एकमेकांसोबत ते आपल्याला बघायचं आहे. लक्ष आपल्या मित्राकडे द्या, दुसऱ्यांच्या मित्राकडे नाही. नाही तर तुम्ही त्यांच्या नादाला लागले तर झालं मग इथं काम. ओके, बॅक म्युझिक प्लीज. करायचं चालू करायचं ना. थोडा गॅप घेऊन उभं राहा ना, म्हणजे मला थोडस कळेल बाबा कोण चुकतंय कोण नाही चुकत आहे ते. ओके, दुसरी गोष्ट, तुम्ही लहानपणी तळ्यात मळ्यात खेळले असाल ना. आठवतं सर लहानपण? तुम्हाला सगळ्यांना आठवतं लहानपण कसं होतं? आपल्याला तळ्यात मळ्यात खेळायचंय सगळ्यात आधी. ओके, तुम्ही जिथं उभे आहात ते तळ्यात आहे, समोर उडी मारली मळ्यात आहे. एकदा आपण ट्राय घेऊ, तुम्हाला जमतंय का नाही सगळ्यांना. ओके, 1 2 3 स्टार्ट. मळ्यात. सर मी मळ्यात म्हटले, तुम्ही ऑलरेडी मळ्यातच उभे होते. त्याच्यामुळे म्हणते घरी बायकोचं ऐकलं नाही तर चालेल, पण इथं माझं ऐकावी काय म्हणते ते. काय की माझ्या ऐकण्यावर तुम्हाला सगळ्यांना बक्षीस आहे.
ओके वा वा हुशार झाले हो सगळे. तर बक्षीस थोडे जास्त काढून ठेवा बरं का. ओके तयार. उड्या सोबत मारा. शब्द ऐकून लगेच मला हे पाहिजे. ओके तयार. ते बरोबर गेलेले आहे. तुम्ही बऱ्याच तयार करताय. ठीक आहे. राहून झालाय जा उभी. आता आपण पहिला गेम खेळणार आहोत. एक आपण फक्त स्टार्ट करतो. उडी. सर उडी फक्त जागेवर मारायची हो. एक लक्षात घ्या, जोड्यांनी सोबत उड्या मारायच्या. माझ्याकडे नका बघू, एकमेकांकडे बघा. खरं की तुम्हाला एकमेकांना खेळायचं आहे. ओके सर थोडस लॅगिंग करा थोडस. ओके टाळी. वाचले. टाळी. टाळी. माझ्याकडे लक्ष नका देऊ बोलली होती मी. ही जोडी आपली बाद होती आहे इथून. मी सांगितलं टाळी. मी जरी उडी मारली तरी तुम्ही टाळीच वाजवायला पाहिजे होती. ओके परत ठीक आहे. तुम्हाला आपण एक चान्स देऊया. जाऊ दे, हे लास्ट चान्स आहे. याच्यानंतर जी जोडी बाद होईल ती बाहेर. ओके एकमेकांकडे बघा आणि माझे शब्द फक्त ऐका. उडी. क्या बात है. उडी. टाळी. उडी. टाळी. सर उडी मारायला सांगितले ना का मी यांना परत चान्स देणार नाही. आता हा शेवटचा चान्स आहे बरं का. आम्हाला बक्षीस इतके नाही वाटायचे. ऑलरेडी खूप बक्षीस आहे आमच्याकडे द्यायला. उडी. टाळी. तुम्ही दोघेही बाद झाले. अहो बाहेर निघायचं. जे आऊट झाले त्यांनी बाहेर निघावं. मला हे दिवसभर घ्यावं लागेल नाही तर. ठीक आहे थोडा गॅप द्यायचा आहे. उभे आहेत त्यांनी मध्ये बसून घ्यायचं. सर्वांनी चेअर्सवरती बसून घ्या. उडी. टाळी. 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 उडी. सार्थ वा वा क्या बात है. आऊट सर आऊट. सर्वांना ओके यायचंय तिघांनी. खाली बसून घेण्याची कृपा करावी. सर तुमचं नाव सांगा. शरद. तुमचं नाव अभय. मित्र आहे दोघं जण. अच्छा बघू आता हे मित्र कितपर्यंत चांगले राहत आहे म्हणून. सर तुमचं नाव सांगा. बाळासाहेब. तुमचं नाव बद्री. ओके तुमचं नाव सांगा. प्रकाश. कैलास. अच्छा या 3 पैकी आपल्याला आता शेवटच्या 2 जोड्या भेटणार आहेत. त्याच्यानंतर काय करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके उडी. टाळी. टाळी. उडी. 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 टाळी. क्या बात है क्या बात है. उडी. उडी. टाळी. 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 वाचले वाचले. फक्त असे करतात. परत एकदा. उडी. 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 उडी जाय. उडी. 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 टाळी. 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 उडी. वा वा हुशार आहे. दोघांना बघून जास्त हुशार झाले बरं काय. बदाम वगैरे खातात काय तरी नाही का. आता थंडीचे लाडू खायचे ते मला बदाम टाकू टाकू. क्या बात आहे. उडी. 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 टाळी. 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 उडी. 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 अहो आता खाली सोडा. आता खाली राहू द्या. ओके टाळी. उडी. टाळी. उडी. उडी थोडी जोरात मारा. नाश्ता पाणी चहा मस्त भेटलेला आहे. आता इथे चहा पिलेला आहे. टाळी. टाळी. तुम्हाला तिघांनाच बक्षीस घेऊन जायचंय का. असं असं चालत नाही बाबा. असं चालणार नाही बिलकुल. ओके उडी. टाळी. टाळी. टाळी.
टाळी 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 बाकीच्यांनी पण टाळ्या वाजवायच्या टाळी 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 उडी ओके तुम्ही आता थांबून जा एकदा म्युझिक बंद करायचं आहे आता तुम्ही इथं काही तुम्ही हारत हे दिसत आहे आता आपण एक नवीन गेम याच्यात ऍड करणार आहोत ओके या गेम मध्ये एका साईडच्या मेंबर्सना राऊंड फिरायचं आहे एका साईडच्या मेंबर्सना उभं राहायचंय आता मला सांगा कोण मॅरेथॉन खेळणार आणि कोण उभं राहणार आहे अच्छा तुम्ही थांबणार आहे इथे येऊन जा तुमच्या दोघांपैकी कोण थांबणार आहे कोण थांबणार आहे हा थांबेल ना ओके ठीक आहे सर तुमच्या दोघांपैकी कोण थांबणार आहे ओके थांबले ठीक आहे नाही 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 तुमच्या भोवतीच बाजूला नको सगळेजण इकडे देतील मग कावर राऊंड मारता काय सोनं बिनं सापडलं का म्हणून चला सर सर तुमचा चेहरा तिकडनं करा तुमचा तिकडनं करा चेहरा तुम्ही तसंच राहू द्या नाही तुम्ही तसंच राहू द्या थोडा गॅप द्या ओके आता करायचं काय संगीत खुर्ची माहिती आहे कसं खेळता माहिती आहे बरोबर यांच्यावर बसायचं निधून करायचं काय राऊंड घ्यायचा गाणं थांबलं आपल्या पार्टनरच्या चेहऱ्याच्या समोर येऊन उभं राहायचं पाठीमागून नाही फ्रंट फेस टू फेस उभं राहायचं मिडल मधनं जायचं नाही चिटिंग शाळेत चालत होती आमच्या कार्यक्रमात चालत नाही राऊंड राऊंड संगीत रजनी आपण जशी खेळतो खुर्च्यांना राऊंड करतो ना या तुमच्या खुर्च्या आहेत फक्त यांच्यावर बसायचं नाही यांच्या चेहऱ्यासमोर येऊन उभं राहायचंय आपण एक ट्रायल घेणार आहोत ओके 1 2 3 म्युझिक प्लीज मोबाईल जस्ट अ सेकंड ओपन ओके म्युझिक प्ले झालं राऊंड फिरायचं आहे ओके 1 2 3 स्टार्ट असं नका बघू येते मला केला शुद्धार आज असा दिसते मी भारी जाऊ अप्सरा मी खास नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते सर सर गुलाबी शर्ट घातलाय तुम्ही पण तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या समोर उभं राहायचंय चला आपण एक लास्ट चान्स घेणार आहोत चला 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 ओके आपल्या पार्टनरचे चेहरे असे डोळ्यांमध्ये एक्सरे काढून घ्या का हाच माझा पार्टनर आहे म्हणून बर का ओके 1 2 3 स्टार्ट पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी लाल लाल दिसते गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी तुझा फोटो माझा प्यार इथं पण सगळे सोबतच काय येत आहे तुम्ही तुमची काय डील वगैरे झालेली आहे का काय एका बक्षिसाचे 3 तुकडे करून टाकायचे म्हणून ओके 1 2 3 स्टार्ट लास्ट जोडी आपली बाद झालेली आहे थोडं परत जा मॅरेथॉन खेळायची आपल्याला ओके गॅप द्यायचा आहे दोघांनी पण वाटाघाटी चालत नाही शाळेत थोडी आपण वाटाघाटी करायला ओके स्टार्ट असंच गाणं असतं तुम्ही फक्त गेमकडे लक्ष द्या यामध्ये पळायचं आहे आपल्याला गेम एन्जॉय करायचा आहे बोलले बाळा
तू कुठे चालला जातो तर ऑलरेडी उशिरा आला यू डोंट इवन माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर एक चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल ते पाहिजे ते गिफ्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल ते गिफ्ट Okay, 1, 2, 3, start. They already start. Killing my eyes. T.O.J. gangster. Up to the function, to viral sensation, representing nation. Panagre hazar. It is hard, it's simple, that it is precise. Just a more geeky, baby, really. To the diamond, to the sartic carbon, to the nakare heart, but I like it. To the nose. Shiny lipstick, pink, I have a jigger, I jane jigger, I jump up, hello, me tuza, king, 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 king. जादू मंतर हे विनर ठरलेले आहे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सर तुम्ही पण थांबायचंय. गुरुकृपा एजन्सीचे जे ऑनर आहे ना ते खूप मोठे दिलदार आहेत. त्यांनी तुम्हाला दोघांसाठी बक्षीस ठेवलेले आहे. आता त्या बक्षिसात तुम्ही काय करता ते बघायचं आहे. हो हो मोबाईल बरोबर आहे मोबाईल आहे. याचे जे जिंकलेले आहे त्यांनी वरती यायचे दोघ जणांनी पण. या सर तुम्ही तुमचे पार्टनर कुठे त्यांना घेऊन यायचंय. बद्रीनाथ मते सर यांनी मंचाकडे यायचं आहे. विराट महागावकर सर यांनी मंचावर यायचं आहे. तसेच मराठे सर यांनी देखील मंचावर यायचं आहे. आलेल्या पाहुण्यांनी मंचावर यायचं आहे. इकडे शंकर उडान सर यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. जे आता बक्षीस जिंकलेले आहे त्या दोघांनीही स्टेजकडे यायचं आहे. विराट सरांना मी विनंती करते. आता आम्ही एक छोटासा गेम घेतला होता तुम्ही येण्याआधी. त्याचं बक्षीस हे जिंकलेले आहे. तुम्ही एक बक्षीस यांना द्यायचं आहे इकडे सरांना. तसेच मराठे सरांनाही विनंती आहे. जे दुसरं पारितोषिक आहे ते पण द्यायचं इकडे. मला असं वाटतं समोरून टाळ्या झाल्या पाहिजे एकदा जोरदार. तुम्हाला पण आनंद झाला आहे तुमचे मित्र बक्षीस जिंकले म्हणून. त्या निमित्ताने तरी तुम्ही टाळ्या वाजवल्या तर आम्हाला समजेल का खरंच तुम्हाला आनंद झालेला आहे म्हणून. विजू नाना पवार यांचे देखील मंचावर स्वागत आहे. खूप खूप स्वागत सर तुमचे.
जोरदार टाळ्या सरांसाठी परत झाल्या पाहिजे इथे. आलेले जेही आपले मेंबर्स आहेत, सदस्य आहे, ज्यांनी लकी ड्रॉ मध्ये भाग घेतला होता ते आहे. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. इथं आपल्याकडे चेअर्स आहे रिकाम्या, त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे येऊन बसून घ्यायचंय. उन्हात कोणी उभं राहू नका, प्लीज यायचं आहे, बसून घ्यायचंय. अवघ्या 10च मिनिटात आपला हा कार्यक्रम चालू होणार आहे. सगळ्यांना विनंती आहे येऊन बसून घ्यायचे. माझा आवाज पोहोचतो ना तुमच्यापर्यंत? प्लीज यायचे सर, बसून घ्यायचे इकडे. ओके, अजून एक 5 ते 10 मिनिटं अवकाश आहे. तोपर्यंत परत आपण एक गेम खेळणार आहोत. एक जस्ट मनोरंजन तर आपण गेम घेणार आहोत. परत ज्याही 2 ते 4 जोड्या इच्छुक असतील त्यांनी यायचं आहे समोर. जे आधी येऊन गेल्या त्या पण आल्या तरी चालतील, पण ज्यांना बक्षीस भेटले त्यांनी यायचं नाही आहे. बाकी जोड्यांना आपण चान्स देणार आहोत. तर जेही इच्छुक असतील 2 ते 4 मेंबर त्यांनी यायचं आहे इकडे प्लीज. या लवकर या, म्हणजे आपले पाहुणे आले तर आपल्याला कार्यक्रम चालू करता येईल. जेही इच्छुक असतील, हे 3-4 जण जे गप्पा मारतात त्यांनी आधी यायचं इकडे. परत इथं बक्षीस आलेलं आहे. जेही खेळतील त्यांना बक्षीस भेटणार आहे. आणि आता हे सिंगल बक्षीस आहे, पार्टनर मध्ये नाही आहे. तर जेही 3-4 जण इच्छुक असतील त्यांनी यायचे स्टेजकडे प्लीज. आपण छानपैकी इथं गेम खेळणार आहोत. मग मी आता जर तुम्ही आले तर मीच तुमच्या जवळ प्रत्येकाला मुखाना घ्यायला लावेल बरं काय की. त्याच्यामुळे लवकरात लवकर यायचं इकडे. आहे का कोणी इच्छुक? ठीक आहे, तुम्ही काही येत नाही, मलाच कष्ट घ्यावे लागणार आहे. बरं, आता मीच येते. तुम्ही आले असते कसे, तुम्ही आले असते तर गेम सोपा झाला असता. सर, हो सर, सर इकडे या 1 मिनिट. मी काहीच करत नाही. तुम्ही, मी माईक तुमच्याकडे तिथं पण देणार आहे, इथं पण देणार आहे. प्लीज यायचं इकडे. ठीक आहे ना? काही लग्न झालेलं आहे सर तुमचं? झालेलं आहे ना? आता एखादा उखाणा घ्यायचा तुम्ही इथं नाही येत, मग गेम खेळायला यायचंय पटकन इकडे. मग या पटकन या. मी करते सगळ्यांना उभं, काहीच प्रॉब्लेम नाही. मी सगळ्यांना बोलवते, या तुम्ही इकडे. हे चालले मोबाईलचा बहाणा करून. लगेच सुरुवात झाली त्यांची जायची. हा, पार्टनर कोण पाहिजे ते काहीच म्हणणार नाही सर. इथले एक पण नको म्हणतील ते. सर सांगा, कोणाला बोलायचं तुमच्यासोबत? आपण लढायला एकदम तयार आहे, कोणाला येऊ द्या समोर, काही प्रॉब्लेम नाहीये. तरी ठीक आहे, एखादा मित्र जवळचा इथे जे असेल आजूबाजू नाव घ्या. यांना बोलवा पण नाव नाही माहिती. या सर, तुमचं नाव सांगा बरं. येऊन इकडे 1 मिनिट या इकडे या. बघा, असं नाव त्या बाजूच्याला माहिती नाव काय सर?
काय नाव आहे सर तुमचं? पोपळे. कोरून ठेवा हे नाव काय नाव आहे म्हणून. ठीक आहे, तुमची एक जोडी तयार झालेली आहे. यस सर, तुमचं नाव सांगा बरं परत एकदा मला. बाळासाहेब. सर 1 मिनिट उभं राहायचं तुम्ही इकडे. तुम्हाला कोणाला बोलवायचंय? निवडा याच्यातलं तुम्हाला फोन लागतो. भोंगडे भोंगडे महादेव. या महादेव पावलेले आहेत आपल्याला, आलेले आहे इकडे महादेव. अच्छा सर, तुम्हाला कोणाला बोलवायचंय? मला खेळण्याची इच्छा. म्हणजे लकी ड्रॉ पण खेळण्याची तुमची इच्छा नाही असं काही नाही ना? लकी ड्रॉ. अच्छा अच्छा, यांना आता गेम बघायचा आहे काय होतं म्हणून. बक्षीस भेटलेली म्हणून सर थोडेसे नाराज झाले, पण इथं तुम्हाला चान्स होता सर भेटायला, तुम्ही येत नाही आता. सर हा फोन आला वाटतं. अजून कोणी आहे इच्छुक? सर सांगा बरं यांच्यापैकी कोणाला बोलवायचं 2 जणांना अजून. गणपती बाप्पा. चला पटकन यायचं आता. गणपती बाप्पाचं नाव घेऊन झालेलं आहे, लगेच यायचंय तुम्ही इकडे. या या सर, या प्लीज. तुम्हाला कोण जोडीदार पाहिजे ते सांगा. या हो या सर, इतके प्रेमाने बोलवता येते. मी काय म्हटलं, बक्षीस आहे, एकच बक्षीस आहे, ते घ्यायचंय तुम्ही सगळ्यांनी. करायचं काय आहे? पाणी प्यायचं मला नाही ना? या सर इकडे या, इथं प्लीज. आता मला सांगा, हे मी एकाच्या डोक्यावर ठेवणार आहे, समोरचा एक व्यक्ती त्याला मारणार आहे. कोण मार खाणार आहे, कोणाला मारायचं? तुमची इच्छा आहे का यांना मारायची? नाही, तुमची इच्छा यांना मारायची. मग कसं काय गेम होणार आहे सर? माणसाला नाही याला लागू, म्हणजे मी तर म्हणते याला लागू द्यायचं. आता तुमची इच्छा, तुम्हाला कुठे मारायचं? या सर इकडे. हे सरांच्या डोक्यावर ठेवते मी. सर इकडे बघा. या तुम्ही इकडे. आता जेव्हा मी 1 2 3 मध्ये मागे सर, मागे सर. दोस्त गेम आहे मग सर, दोस्त गेम आहे मग. ठीक आहे, तुम्हाला आपण अजून जास्त त्याच्यावर मला अजून जोरात मारायचं असेल तर तुम्हाला. हे बघा, सगळ्या आलेल्या पाहुण्यांना पण सांगतेय, मी फक्त क्लासला मारायला सांगितलंय. आता यांच्या मनात काय इच्छा असेल की यांना माहिती काय करायचंय काय नाही. ओके, 1 2 3 स्टार्ट. अहो सर, कॅच नाही घ्यायचंय आपल्याला. परत 3 चान्स आहे तुम्हाला. चला स्टार्ट करा. परत लास्ट चान्स सर. थोडस मनात असं निश्चय करा का मला बक्षीस मिळवायचंय म्हणून. नाही, सरांच्या मनात निश्चय नाहीये. आता आपण टीम चेंज करणार आहोत सर. नाही प्रत्येकाला चान्स नाही, आपापल्या पार्टनर. आता सेम तुमच्या डोक्यावर तुम्ही क्लास ठेवायचे आहे. समोरून हे माझं आता बघा कसे काढतात तुम्ही. याच्या मित्रामध्ये थोडं भावनिक झाले सर, तुमचं बक्षीस गेलं सर. थोडं मागे वाच सर, थोडंसं अजून. आम्ही इतके सहजासहजी बक्षीस देत नाही सर. ओके, 1 2 3 स्टार्ट. वाह, क्या शॉट आहे. परत एकदा 3 चान्स आहेत, तर 3ही चान्स पाहिजे त्यांना बक्षीस भेटणार आहे. पण आमच्या पाहुण्यांना लागलं नाही पाहिजे. थोडंसं तिकडे उभं वाटलं क्रॉस मध्ये. हो, 1 चान्स मिस झाला आहे. मला काही बक्षीस नाही दिलं तर पैसा नाही. आपण पांडे लाईव्ह चालू हो, इकडनं आवाजाला मारलाय त्यांनी. ठीक आहे, पुढची जोडी यायची. तुम्ही एकदा मारलं हे लक्षात ठेवा. तुमचा एकदा लागला. आता बघू किती जणांना काय लागतं. यायचंय, पुढची जोडी यायची इकडे.
थोडं मागे मागे. मी फक्त ग्लासला मारायला सांगते बरं का, नाही तर तुम्हाला इकडनं आवाज दिल मार आणि लगेच तुम्ही तिथं मारून असं काही नाही. वा वा, सरांनाच बक्षीस द्यायला पाहिजे, सर खूपच काय करू लागले इकडे. ओके, एक झाला, दोन, तीन. आता हे सर बघा कसे मारतात ते. मी इकडे बाहेर कार्यक्रमात फोन करून तुम्हाला मेडिकल गेला. घ्या देवाचं नाव, चला करा सुरुवात. मागची मस्त निशाला ग्लासला लावल्यावर बक्षीस आहे बरं का. आम्हा मारा ना. वा, क्या बात आहे. एक एकदा दोघांचे झालेलं आहे. परत याची पुढची जोडी कोणती आहे? सगळ्याला घेतो सर. आता हे बक्षीस आम्ही देत नाही असं तुम्ही म्हणता, तुम्ही चान्स घ्या आता. तू शांत, सगळं करतो मॅनेज, सगळे मॅडम सर सगळे. चला, नाही कस काय, ठेवा डोक्यावर ठेवा. तुम्ही मागे सांगता थोडस. हा, दोघांपैकी एक कोणीतरी जिंकलं पाहिजे. हा, तुम्ही कॅच का खेळता मला ते समजत नाही. ओके, ओळख्यावरनं राहिलं. आता घ्या तुम्हीच द्या मला ते काढून. आता हो ना, एकदा पडलंय ना. नाही ते त्यांच्या हिशोबाने ते पडलेलं आहे. म्हटलं हो एकदा पडलं, आपण समाधान करायचं. सांत्वन म्हणतात याला का, हो बाबा पडलं, तुमचं पडलं. तुम्ही एकदा थोडं मागे उभं राहिली, कारण की जवळ उभं राहिलेलं असं चेहऱ्यावर डायरेक्ट लागतं. नाही चालू व्हिडिओ आण नाही, कॅचेस केले. आता ज्यांचे दोघांचे लागले त्यांनी दोघांनी या बरं इकडे. लास्ट चान्स त्यांच्यासोबत खेळणार आहोत आपण. तुम्ही तुमचे दोघांचे तुम्ही आता एकमेकांना मारायचे, मग आपण विनर डिसाईड करणार आहोत त्याच्यातले. मला असं वाटतं एकदा टाळ्या झाल्या पाहिजे इथे. तुम्ही इतक्या आनंदाने जो गेम बघताय, जर तुम्हाला आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे इथे. ओके, 1 2 3 स्टार्ट. वाह वाह, एकदा झालेला आहे. लास्ट चान्स आहे तुमच्याकडे. या सर, प्रॅक्टिस करून आणले. प्रॅक्टिस. ओके, स्टार्ट. जाऊ दे म्हणा, एकदा लागलं दुसऱ्यांदा नाही पण लागलं तर होऊन जातं. ओके, क्या शॉट आहे. पुन्हाच डायरेक्ट मला मारलं. आता तुझा चान्स. मला असं वाटतं तिसरा चान्स घ्यायचा का नाही घ्यायचा ना. एकदा घेऊच आपण. हे बघा, दोनदा ग्लासला लागले, तिसऱ्यांदा तुमची इच्छा. आता हो, थोड्यावरनं तर आपले विनर घोषित झालेले आहे. इथे यांना बक्षीस द्यायचं आहे. लाईव्ह माझ्याकडे सोडून देतो, हे मी करतो सगळं मॅनेज. तू शांत बस, तू आपले व्हिडिओ चालू दे. मी विजू नाना यांना विनंती करते, विजू नाना पवार सर यांना विनंती करते का त्यांनी हे बक्षीस द्यायचं आहे. जे जिंकलेले आहे त्यांनी यायचं आहे. सर, ऑलरेडी एक गळ्यात हेडफोन आहे, हो दुसऱ्या हेडफोनचं काय करणार तुम्ही? त्यांना आपण बघायला पाहिजे तो कोणाकडे हेडफोन नाही, त्यांना आपण उभं केलं असतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. क्या बात आहे. फोटो काढणं हॅलो, हा बोला. चला, तर इथे आपण आता प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करते का आपल्या प्रोग्रामची सुरुवात आपण जी आहे ती दीप प्रज्वलनाने करणार आहोत.
सरांना विनंती आहे त्यांनी इकडे यायचं आहे. विराग सर, विजू नाना पवार सर, मराठे सर यांना सगळ्यांना विनंती आहे त्यांनी इकडे यायचं आहे. कॅमेरा Yes sir, yeah please. Yes sir. बद्री इथे दीप प्रज्वलन झालेलं आहे. सगळ्या पाहुण्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. अच्छा, गेम इथे संपलेले आहे. ज्यांना भीती होती आम्हाला गेम मध्ये बोलवताना काय, त्यांनी सगळ्यांनी इथे बसून जायचे. आता आपण लकी ड्रॉ काढणार आहोत, त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे येऊन इथे बसून जायचं आहे. आपल्या संस्कृतीत एक मान्यता आहे का आपल्या इथे कोणीही पाहुणा आला तर आपण आधी त्यांचं स्वागत करतो आणि त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम आपण घेत असतो. तर मी सरांना विनंती करेल आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया आणि त्याच्यानंतर पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सगळ्या पाहुण्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो, इंस्टाग्राम तो लिंक पाठवतो. हा, इंस्टाग्रामची लिंक पाठवतो. त्या सुरू झालंय ना. ओके, सगळ्यात आधी मी चिठ्ठ्या काढण्यात आलो. मंचावर बोलवते मदन आसाराम जाधवजी यांना. हे स्वागत करतील विराग महागावकर सर यांचं, जे एरिया सेल्समन आहे विवो तर्फे. यांचं स्वागत ते करणार आहे. विवोचे एरिया सेल्स मॅनेजर आहेत हे, त्यांचं स्वागत करत आहे मदन आसारामजी जाधव. हे क्या बात आहे. हुशार झाले आपले प्रेक्षक, न सांगताच ऐकू लागले. वा, आनंद झाला ऐकून. याच्यानंतर राम मराठे सरांचं स्वागत करणार आहे विलासजी जाधव सर. यांनी यायचं आहे.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे इथे. यानंतर विजू नाना पवार सर यांचं स्वागत करणार आहेत गणेश गोवर्धनजी जाधव सर यांनी यायचं आहे. यानंतर बद्रीनाथजी मते हे लोकमतचे पत्रकार आहेत, त्यांचं स्वागत करणार आहे श्रीपाद आसारामजी जाधव सर यांनी यायचं आहे. यानंतर शंकर उरान सर यांचं स्वागत करतील किशोर जाधवजी यांनी यायचं आहे स्टेजकडे. नाडो केल्यावर स्पेशल नाडो. यानंतर बद्रीनारायणजी जाधव यांचं स्वागत करणार आहे सोमनाथजी रोडे सर यांनी यायचे स्टेजकडे. यानंतर अंकुश नाना उरान या सरांचे स्वागत करणार आहे रितेशजी जाधव यांनी स्टेजकडे यायचं आहे. शिवाजी बोबडे सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. कृपया त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शिवाजी बोबडे सर यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. युवा दर्पणचे पत्रकार आहेत हे, यांनी येऊन मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. Yes, sir. व्यवस्थित दिसतंय तर तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही. अचानक नाव घेतलं तरी सुद्धा. या सर समोर या सर, या समोर या, समोर या. यांचा सत्कार करतील विलासजी जाधव सरांचे खूप खूप आभार. त्यांनी एका शब्दात आमच्या शब्दाला मान दिलेला आहे इथे. शिवरायांच्या पावनचरणी नमवूनी आपला माथा. शिवरायांच्या पावनचरणी नमवूनी आपला माथा. शब्दामधून आनंद करूया ह्या सोहळ्याची गाथा.
या सोहळ्याची गाथा अवघ्या 2च मिनिटात आपण आता लकी ड्रॉला प्रारंभ करणार आहोत. त्याआधी मान्यवरांच्या उपस्थितीत आपण या बॉक्सचं अनबॉक्सिंग करणार आहोत. त्यांच्या समोरच आपण हा बॉक्स उघडणार आहोत. तर सर्व मान्यवरांना विनंती आहे या येतं मला येत सगळं सरांना विनंती आहे सगळ्यांच्या साक्षीने आपण हे जे बॉक्स ठेवलेलं आहे गोल्डन बॉक्स याचं अनबॉक्सिंग करणार आहोत. कोणालाही वाटायला नको काहीतरी प्रॉब्लेम होईल म्हणून आपण ह्या बॉक्समध्ये हे जे ट्रान्सपरंट बॉक्स आहे याच्यात सगळ्या चिठ्ठ्या आपण काढणार आहोत. चिठ्ठ्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचे नाव आहे. तर मला असं वाटतं जेव्हा याची अनबॉक्सिंग होईल त्यावेळेस जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे इथे. फायनली ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहे तो क्षण आलेला आहे. हा पूर्ण चिठ्ठ्या हलवून टाकायचे आहे सर. काय माहिती कोणाकोणाचे नाव आहे. सर एकदा बॉक्स हातात घ्यायचा आहे. सगळ्यांना दाखवायचं आहे. ज्यांना लांबून दिसत नाही जवळून दिसत नाही त्यांना सगळ्यांना दाखवा. चिठ्ठ्या सगळ्या काढलेल्या आहेत. हा पण बॉक्स दाखवा सर. ट्रान्सपरंट बॉक्स. आपण बिलकुल चिटिंग करणार नाही कोणत्याच याच्यात. बघून घ्या सगळ्यांनी. हा पुन्हा एकदा मिक्स करा सर. खाली पडतात आणि त्याच्यात माझी सरांची कोणाची आमची चिठ्ठी नाहीये हे आधीच घोषित करतो. बरोबर ना सर? बिलकुल ना. आमच्या कोणाच्या चिठ्ठ्यानी आम्हाला वेगळं गिफ्ट भेटणार आहे मोठं सरांकडनं. मे बी iPhone 17 Pro Max असं काहीतरी असू शकतं आमच्यासाठी. विवोच पाहिजे आम्हाला. यस विवोच पाहिजे आम्हाला. क्या बात आहे सर. आपण पहिली जी चिठ्ठी काढणार आहोत 11 बक्षिसांची. 11 वॉटर बॉटल्स इथं भेटणार आहे. सुरुवात आपण पहिल्या चिठ्ठीचं मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. त्याच्यानंतरच्या चिठ्ठ्या आपल्यापैकीच आपण लहान बाळ जे असतील त्यांना स्टेजवर बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं चिठ्ठ्या काढणार आहोत. आपण शेवटच्या आयटम पासून शेवटचं जे आहे 11 काढायचे आपल्याला चिठ्ठ्या ते आहे वॉटर बॉटल. आपण लास्ट पासून सुरुवात करणार आहोत. नंतर आपण पहिल्या नंबरवर येणार आहोत. प्रत्येकाचं नाव अनाऊन्स होईल. त्यांनी येऊन साईडला उभं राहायचं आहे. चिठ्ठी निघाल्यानंतर सगळ्यात एंडला आपण बक्षीस देणार आहोत. नावं जाहीर झाल्यानंतर. परत एकदा सांगते जे इथं उपस्थित आहे त्यांनाच बक्षीस भेटणार आहे. एखादी चिठ्ठी निघाली आणि तुम्ही म्हणशाल मॅडम हा आमच्या बाजूलाच राहतो तर त्या बाजूला आत्ताच फोन करा का इथं या. इथे चिठ्ठी काढायचा कार्यक्रम जो आहे आपला लकी ड्रॉचा हा चालू झालेला आहे. म्हणून तर मी सरांना विनंती करते त्यांनी पहिली चिठ्ठी काढायची आहे आणि नंतरची चिठ्ठी आपण समोरून एखादं लहान बाळ बोलवणार आहोत. आपण 11 कुपन काढणार आहोत पहिल्या वॉटर बॉटल साठी. खांबाला माझा झाला अनाऊन्स करायचंय सर. कुपन नंबर 134 श्री भागवत सिंग चव्हाण खालापुरी. वा वा वा. चला या. भागवत सिंग चव्हाण पहिलं बक्षीस पटकावलेलं आहे. पहिलं बक्षीस आपल्याला भेटलेलं आहे सर. सध्या तुम्ही जागेवर बसून घ्यायचं आहे. फक्त आपल्या बक्षिसाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मागे जे दोन मुलं उभे आहेत त्यांनी समोर यायचं प्लीज. फक्त चिठ्ठ्या काढायच्या तुम्हाला. या इकडे या. या इथे या. दोघांनी या. ठीक आहे. इकडनं या सरांकडनं या. क्या बात आहे सर. तुम्ही स्कूल सोडून आले का स्कूल झाली तुमची? नाही तर तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसले ना तुमचे मॅडम आम्हाला फोन करतील.
माईकवर सांगायचं नाव. अनंता सुरेश मावकर 7वी अ. हो. तुझं नाव काय? कोणत्या वर्गात आहे? आणि होतो तो नक्की ना? हॅलो. चला मग आता चिठ्ठ्या काढा. आम्ही व्हिडिओ तुमच्या मॅडमला पाठवणार आहे. आधी तू काढ चिठ्ठ्या. एक 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 काढायची आहे. ओके काढ. आणि चिठ्ठ्या हलवून घ्यायच्या आहे पूर्ण. हलवून घे नंतर काढ. दिवसभर चालणार आहे. नाही गाड्या तू कुठे श्रद्धा लाव फोन लाव सुशिपुरी कूपन नंबर क्रमांक 50 सदाशिवजी पुरी यांना हे बक्षीस जात आहे. आलेले आहेत का इथे? सदाशिवजी पुरी आलेले आहेत का? कूपन क्रमांक 50. ओके इथं ते उपस्थित नाही आहे. ठीक आहे पुढची चिठ्ठी काढायची आहे. कूपन क्रमांक 121 सोमनाथजी नरवडे आहेत का इथे आलेले? सोमनाथजी नरवडे. ठीक आहे सोमनाथजी पण नाही आहे. परत दुसरी चिठ्ठी काढायची आहे. कूपन क्रमांक 51 अर्जुन भुंबे. कूपन क्रमांक 51 अर्जुनजी भुंबे आलेले आहेत का? ठीक आहे पुढची चिठ्ठी काढायची आहे. कूपन क्रमांक 160 गणेशजी उगले आलेले आहेत का? गणेशजी उगले कूपन क्रमांक 160. या सर बसा इकडे. ओके पुढची चिठ्ठी काढायची आहे. कूपन क्रमांक 91 रामकिशनजी शिंदे आलेले आहेत का? रामकिशनजी शिंदे. पुढची चिठ्ठी काढायची आहे. कूपन क्रमांक 82 धर्मराजजी हिवाळे आलेले आहेत का? या पुढच्या घ्या. चिठ्ठ्या हलवून घ्यायच्या आहेत. कूपन क्रमांक 32 शेख खैसर सर आलेले आहेत का? कूपन क्रमांक 32 शेख खैसर सर. पुढची चिठ्ठी काढायची आहे. कूपन क्रमांक 75 वैष्णवी गोळेकर आलेले आहेत का? ह्या वैष्णवीजी गोळेकर कूपन क्रमांक 75 आले आहेत का? नाही. कूपन क्रमांक 114 सुदामजी बहिरे सर आलेले आहेत का? कूपन क्रमांक 114. ठीक आहे पुढची चिठ्ठी काढायची आहे. बोल ना. आता ही शेवटची 11वी चिठ्ठी आपण काढणार आहोत. बघूयात कोणाचं नाव निघतं आहे. कूपन क्रमांक 122 सुनीलजी जाधव आलेले आहेत का? नाही ना? नाही भाऊनी आपल्याला तेच पाहिजे. ठीक आहे ह्याप्रमाणे आपले जे
आता आपले 11 ज्या वॉटर बॉटल आहे त्याचं बक्षीस निघालेलं आहे. पुढे आपण वळणार आहोत 11 थर्मासकडे. भागवत खोडके सर, सूरजजी धमाले सर आणि किशोर धुतेकर सर यांचं इथं स्वागत आहे. सर तुमचं खूप खूप स्वागत. या मंचावर तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे इथे. लकी ड्रॉची सोबत असेल हडका येतील कार्यक्रम चालू आहे. भागवत खोडके सरांचं स्वागत इथं होणार आहे. बद्री नारायणजी सर यांचं स्वागत करणार आहे. समोरून यावं. म्युझिक मी सांगतो बोल ना Introducing मला असं वाटतं भोगत टाळ्या इथं झाल्या पाहिजे. Execute on a single screen. Experience याच्यानंतर सूरज धमाले सर यांचं स्वागत करणार आहे. श्यामजी जाधव यांनी यायचं आहे मंचावर. त्याच्यानंतर किशोर धुतेकरजी सर यांचं स्वागत करणार आहे आबासाहेबजी जाधव. नाही आपा करायला म्हणते की आलेल्या मान्यवरांचं इथे खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांनी इथे स्थानापन्न व्हायचं आहे. आपण आज इथे गुरुकृपा एजन्सी तर्फे लकी ड्रॉ काढण्यासाठी जमलेलो आहोत. 2 वर्षापासून गुरुकृपा एजन्सी आपल्या सेवेत कार्यरत आहे. त्यानिमित्त त्यांनी काहीतरी आकर्षक बक्षिसं दिवाळी दसऱ्याच्या वेळेस तुमच्यासाठी लकी ड्रॉ मध्ये ठेवलेली होती. आज आपण तो लकी ड्रॉ मान्यवरांच्या उपस्थितीत बघत आहोत. कोणाचे नंबर्स इथं निघताय, कोण इथं लकी ठरत आहे. सांगितल्याप्रमाणे 11 वॉटर बॉटलचं इथं बक्षीस निघालेलं आहे. यानंतर आपण वळणार आहोत थर्मासकडे. हे पण आपल्याला 11 नग काढायचे आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. ऑटो कर ना मीडिया. आता आपण अंकुश नाना सर यांच्या हाताने चिठ्ठ्या काढणार आहोत. चिठ्ठ्या काढताना मात्र हलवून घ्यायच्या आहे सगळ्या बॉक्स मधल्या. अंकुश नाना सर 3 चिठ्ठ्या इथं काढणार आहेत. बघूयात आपण कोण लकी ठरत आहे ते. कुपन क्रमांक 132 अनिलजी जाधव आलेले आहेत का? अनिलजी जाधव भाऊ वगैरे नाही ना कोणी? तूच आहे का? हे मग आता इथं बसून समोर येऊन हे उपस्थित आहे. पुढची चिठ्ठी सर काढताय.
कुपन क्रमांक 150 सोमेश्वरजी शिंदे आलेले आहेत का? कुपन क्रमांक 150 सोमेश्वरजी शिंदे. शिंदेला लागलेलं आहे बघ. क्रमांक 150 सोमेश्वर शिंदे विभागातील आपण काही हजर नसतो. कृपा एजन्सी लकी ड्रॉ सोडत कुपन क्रमांक 124 जफान पठाणजी आलेले आहेत का? 124 जपान कुपन क्रमांक 124. 124 कथाम आता पुढचं बक्षीस काढणार आहेत विजू नाना सर यांनी पुढचं बक्षीस काढायचं आहे. 3 चिठ्ठ्या त्यांनी काढायच्या आहेत. नेते आपलं नेते असतील त्यांच्या हस्ते लकी ड्रॉची सोडत करत आहेत. सर तर चिठ्ठ्यांकडे बघत सुद्धा नाहीये. किती प्रामाणिकपणा आहे हा. कुपन क्रमांक 45 कृष्णा पुरुषोत्तम जाधव. कृष्णा सर आलेले आहेत का? कृष्णा जाधव सर कुपन क्रमांक 45. ठीक आहे, पुढे चिठ्ठी आपण बघणार आहोत. त्यांना लागलेलं आहे बक्षीस लकी ड्रॉ सोडत कृपा एजन्सी बडा खूप जपून चिठ्ठी टाकलेली आहे. खूप चिठ्ठीच्या घड्या केलेल्या आहेत इथे. चिठ्ठी लागली तू कुपन क्रमांक 30 दत्ताजी राऊत आलेले आहेत का? यायचंय सर. त्याच्यानंतर लकी ड्रॉ बघतायत. आता कोण लकी ठरतंय ते आपण बघणार आहोत. कुपन क्रमांक 103 आकाशजी जोशी आलेले आहेत का? कुपन क्रमांक 103 आकाशजी जोशी यांना लागलेले बक्षीस जिनालयांच्या हस्ते काढण्यात आलं. आता मते बापू सर काढणार आहे पुढच्या चिठ्ठ्या. पत्रकार नेते प्रिंट मीडिया पत्रकार नेते बद्रीनाथ मते यांच्या हस्ते बक्षीस वितरण होत आहे. लकी ड्रॉ प्रिंट दृश्य कुपन क्रमांक 38 संदालजी पठाण आलेले आहेत का? कुपन क्रमांक संदालजी पठाण. संदालजी पठाण यांना लागलेले पुढची चिठ्ठी काढायची सर. हस्ते कशी बोली होती नंबर कुपन क्रमांक 196 विष्णू पवार आलेले आहेत का? 96 विष्णू पवार यांना लागलेले बक्षीस. कुपन क्रमांक 196 विष्णू पवार. विष्णू पवार विजेते ते विष्णू पवार मते बापू यांच्या हस्ते काढण्यात आलेला हा लकी ड्रॉचा क्षण असेल कुठे इशारा. कुपन क्रमांक 140 समीर शेखजी आलेले आहेत का? 140 समीरजी शेख. ठीक आहे, अजून आपण पुढच्या चिठ्ठ्या बघणार आहोत. शंकर उडान सर पुढच्या 2 चिठ्ठ्या काढणार आहेत. शंकर होणार. कुपन क्रमांक 173 सत्यजित मटे आलेले आहेत का सर? सत्यजितची सर. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे इथे. क्या बात आहे सर. किती किती लकी म्हणावं स्वतःला आपण. वा वा. झाले 2001 काढायची आहे. शेवटची चिठ्ठी शंकर उडान यांच्या हस्ते. कुपन क्रमांक 8 विश्वंभर कृष्णाजी हराळे आलेले आहेत का? हराळे यांना लागलेले बक्षीस लकी ड्रॉ सोडत चला तर आपण वळावत आता पुढच्या बक्षिसाकडे. 11 थर्मास आपले काढून झालेले आहे. आता आपण 11 कोंबो पॅक बघणार आहोत. 11 कोंबो टिफिन पॅक आहे इथे, ते आपण आता पुढील बघणार आहोत. अजिंक्य भुतेकरजी यांनी यायचं आहे मंचावर. या सर, तुम्ही चिठ्ठ्या काढायच्या इथे. हा, थोडं मिक्स करा सर व्यवस्थित एकदम.
अजय शिंदे. अजय शिंदे यांच्या हस्ते बक्षीस 5 चिठ्ठ्या सर आपल्याकडे काढणार आहेत. काय हो 5 काढा. एक एक ओपन करू आपण. कुपन क्रमांक 106 शुभम खराबेजी आलेले आहेत का? शुभम खराबे. यांना बक्षीस लागलेले 106. ओके पुढची चिठ्ठी आहे कुपन क्रमांक 93 शेख फ्यूम सर आलेले आहेत का? कुपन शेख फ्यूम सर. शेख फ्यूम सर 93 नंबर असेल. कुपन क्रमांक 44 श्याम जवळकर सर आलेले आहेत का? 44 कुपन श्याम जवळ तुम्हीच आहे का? अरे वा सर क्या बात आहे. सरांनी कुठेतरी बक्षीस आज पटकावलेलं आहे. क्या बात आहे. याच्यानंतर कुपन क्रमांक 101 उमेशजी वाघुंडे आलेले आहेत का? 101 उमेशजी वाघुंडे यांना मिळाले. उमेशजी वाघुंडे आलेले आहेत का? उमेशजी वाघुंडे. याच्यानंतर कुपन क्रमांक 169 विष्णू राऊतजी आलेले आहेत का? 169 विष्णू राऊत. ओके 5 चिठ्ठ्या आपल्या निघालेल्या आहे इथे. पुढील 6 चिठ्ठ्या आपण काढून घेणार आहोत. चला सर तुम्हीच या. तुम्ही खूप गप्पा मारता यावर स्टेजवर थोडस. आता 6 चिठ्ठ्या तुम्हाला इथे काढायच्या आहे. आपण आलेल्या प्रेक्षकांपैकी ज्यांनी लकी ड्रॉ मध्ये नंबर लावला तर त्यांच्यापैकीच बोलवत आहोत. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको बाबा हेच यांचे कसं काय चिठ्ठ्या काढताय म्हणून. कुठलाही गैरसमज नाही. कुपन क्रमांक 10 रितेशजी भाकर आलेले आहेत का? कुपन क्रमांक 10 रितेशजी भाकर. 10 कुपन क्रमांक रितेशजी भाकर. माईक पाहिजे राम. प्रामाणिकपणे लकी ड्रॉ होत आहे. सर्वांच्या युवा दर्पण. समोर उपस्थिती. कुपन क्रमांक 182 182 गौरव बोबडे आलेले आहेत का? गौरव बोबडेजी आलेले आहेत का? कुपन क्रमांक 182. 182 गौरव बोबडे. चित्रपुरी जिल्ह्याचं व्यक्ती आहे आमच्या परिवारातील गौरव बोबडे. कुपन क्रमांक 135 दीपकजी शिंदे आलेले आहेत का? दीपकजी शिंदे. कुपन क्रमांक 135 135 या सर. हजर आहे तिथं 135. कुपन क्रमांक 61 ओंकारजी गायकवाड. 61 कुपन क्रमांक ओंकारजी गायकवाड आलेले आहेत का? ओंकारजी गायकवाड. कुपन क्रमांक 66 शरदजी थोरवे 66 आलेले आहेत का? कुपन क्रमांक 66 शरदजी थोरवे. पोस्ट करतात पोस्ट करून टाकू. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. कुपन क्रमांक 13 रामहरी रावसाहेब फरताडेजी आलेले आहेत का? हरताळे शेवटचं कुपन असेल. हरताळे. याच्यानंतर आपण बघणार आहोत 5 सेट 11 नग याचे पण आपल्याला काढायचे आहेत. त्याच्यानंतर आपले हे 4 जे 11 नगचे बक्षीस आहे ते पूर्ण होतील आणि आता आपण बंपर बक्षिसाकडे वळणार आहोत. आधी 11 नग आपण काढणार आहोत बाट टपचे. ठीक आहे. आता आपण सिंगल प्रेक्षकांमधून बोलूया. एक चिठ्ठी काढायला. मला असं वाटतं 95 जागा कट झाला. यायचं सर. एक चिठ्ठी काढायची तुम्ही इथून. एक चिठ्ठी काढायची माझ्याकडे घेऊन टाकायची ती चिठ्ठी. कोणाचं काय आपल्यालाच माहित नाही. ओके सेकंड चिठ्ठीसाठी मेंबरने हजर यायचं तर तुम्ही यायचं इकडे चिठ्ठी काढायला. कुपन क्रमांक 81 श्री मंगेश काटकरजी. कुपन क्रमांक 81 मंगेशजी काटकरजी आलेले आहेत का? नवनाथ बँकेचे कर्मचारी. नवनाथ बँकेचे कर्मचारी असतील मंगेशजी. कुपन क्रमांक 167 अरुण काले सर आलेले आहेत का? अरुण काले सर.
सर आलेले आहेत, यायचे सर समोर इकडे. उन्हाचा काय भरवसर आहे आपल्याकडे, इकडे जागा येऊन बसायचं आहे तुम्ही मंडपात इकडे. अरुण काळे तुम्ही आता पुढची चिठ्ठी काढायला. कुपन क्रमांक 64 नंदकुमारजी खरात यांनी यायचे स्टेजकडे. नंदकुमारजी खरात आलेले आहेत का? नंदकुमारजी खरात विजेते असतील. नाही, तुम्ही यायचे आहे आता मंचावर चिठ्ठी काढायला. काहीतरी स्टोरेज स्कूल काय बाबा आणि महिलाच्या हस्ते कुपन काढण्यात येत आहे. नाव काय? नाव आपल्याला काय माहिती. महिला असतील. कुपन क्रमांक 27 अतिशजी ढोणे. अतिशजी ढोणे सर आलेले आहेत का इकडे? 27 क्रमांकाचं कुपन क्रमांक 27. महिलेच्या हस्ते धोने. मी आजोबांना विनंती करते पुढच्या चिठ्ठीसाठी यायचे त्यांनी मंचावर. कुपन क्रमांक 57 विकासजी कांबळे सर आलेले आहेत का? विकासजी कांबळे. विकासजी कांबळे सर. 57 क्रमांक 57 विकासजी कांबळे. पुढच्या चिठ्ठीसाठी मी सरांना आमंत्रित करते, त्यांनी यायचं आहे मंचावर. कुपन क्रमांक 80 ओम भालेकर सर आलेले आहेत का? ओम भालेकर. ओम भालेकरजी आलेले आहेत का? विजेते असतील 80 क्रमांक ओम भालेकर. पुढच्या चिठ्ठीसाठी मी सरांना आमंत्रित करते. सर यायचं आहे चिठ्ठी काढायला. यायचं, तुम्ही पण यायचे, तुम्ही पण यायचं. या सर. मुकले यांच्या हस्ते कुपन क्रमांक 4 संताराम गंगाराम हिरवळे सर आहेत का आलेले? संताराम गंगाराम. कुपन क्रमांक 4. 4 कुपन क्रमांक असेल. काय माहित कोणी. नाव नाही माहित ना, माहित नाही. कुपन क्रमांक 119 श्री शिवजी काजळे. शिवजी काजळे सर आलेले आहेत का? क्षेत्री शिवजी काळे विजेते शिवजी काळे. मागच्या 2 मेंबरनी यायचं आहे इकडे चिठ्ठ्या काढायला. दोघांनी यायचं आहे. चिठ्ठ्या हलवायच्या आहे थोड्या. कुपन क्रमांक 128 मंगेशजी उडान आलेले आहेत का? मंगेश उडान 128. कुपन क्रमांक 6 अशोक बाबूरावजी खरात आलेले आहेत का? कुपन क्रमांक 6 कुपन क्रमांक 6 अशोक बाबूरावजी खरात. अशोक बाबूराव खराडे विजेते असतील. त्याच्यानंतर ही शेवटची चिठ्ठी निघत आहे. शेवटची कुपन क्रमांक चिठ्ठी कुपन क्रमांक 164 विठ्ठल धनुरे आलेले आहेत का? विठ्ठलजी धनुरे आलेले आहेत का? विठ्ठलजी धनुरे यांना विजेतेपद लागलेले गुरुकृपा एजन्सी लकी ड्रॉप तीर्थपुरी शहर. मीडिया रिपोर्ट. आता आपण बंपर प्राइज कडे वळणार आहोत. याच्यानंतर मी राम मराठी सरांना विनंती करेल तर त्यांनी एक चिठ्ठी काढायची आहे. बंपर प्राइज मधलं पहिलं बक्षीस आपण काढणार आहोत. चिठ्ठ्या व्यवस्थित घालून घ्या सर एकदम. बघूयात हे बंपर प्राइज कोणाला भेटतं आहे ते. बंपर प्राइज मध्ये आहे शेगडी आहे आपली ही बघूयात आपल्याला कोणाला भेटते ती. इलेक्ट्रिक शेगडी. आता इलेक्ट्रिक शेगडी. बंपर प्राइज शेगडी. इलेक्ट्रिक शेगडी. तुम्हीच अनाऊन्स करायचं आहे सर हे बक्षीस. कुपन आहे बाळू जमरे. बाळू डमरे. कुपन क्रमांक 73. बाळू डमरे यांना शेगडी विजेते झालेले. बाळू जमरे आलेले आहेत का? कुपन क्रमांक 73 त्यांना हे शेगडीचं बक्षीस लागलेलं आहे. 73 बाळू डमरे 73 ला शेगडी लागलेली आहे. काय रे
धनुष भुटेकरजी मी यांना विनंती करते की पुढील बंपर प्राइज जे आहे ते त्यांनी काढायचं आहे. आपलं बंपर प्राइज जे आहे ते मिक्सर आहे. आता बघूया, चिठ्ठ्या हलून घ्या सर, पूर्ण चिठ्ठ्या हलून घ्यायचं. मिक्सर कोणाला भेटतोय ते आपण बघणार आहोत. श्री भरत कोरडे कुपन क्रमांक 141. कुपन क्रमांक 141 भरत कोरटे आलेले आहेत का? कुपन क्रमांक 141 त्यांना मिक्सर लागलेला आहे इथे. याच्यानंतरचं जे बक्षीस आहे लकी ड्रॉ, बंपर लकी ड्रॉ मधलं जे बक्षीस आहे इलेक्ट्रॉनिक शेगडी आणि मिक्सर हे दोन्ही पण विजेते असतील त्यांचे नाव देण्यात आहे आणि क्रमांक द्यायचा आहे. मीडिया रिपोर्टर एकच दादा शिवादा कॅमेरावाले जे काही मी बिजू राणा सरांना विनंती करते का पुढील चिठ्ठी त्यांनी काढायची आहे. इलेक्ट्रॉनिक शेगडी आहे ही, बघूयात कोणाला लागते. क्या बात आहे सर, वा वा. इलेक्ट्रिक शेगडीचं सोडत लगेच काही क्षणातच होत आहे. संदीप गोंजाळ यांना शेगडी लागलेली. कुपन क्रमांक 176. 176 कुपन क्रमांक 176 संदीपजी गुंजाळ आलेले आहेत का? त्यांना इलेक्ट्रॉनिक शेगडी इथे लागलेली आहे. 176 संदीप गुंजाळ शेगडी लागलेली विजेते पा गुरुकृपा एजन्सी. कोणाच्या आजूबाजूला राहता का? हो, येतील ते नक्की येतील, शेगडी घ्यायला नक्की येणार आहे ते. बद्रीनाथजी मते यांना विनंती करते की त्यांनी पुढील लकी ड्रॉ काढायचा आहे. ट्रॅव्हलिंग बॅग आहे ही, बघूयात कोणाला भेटते. पत्रकार बद्रीनाथजी मते यांच्या हस्ते परत एक सोडत होत आहे. ज्येष्ठ पत्रकार बद्रीनाथजी मते यांच्या हस्ते दुसरा चान्स त्यांना मिळत आहे. कुपन क्रमांक 90. 90 कुपन क्रमांकांच्या हस्ते लागलेला 90. प्रदीप नरोडे. क्या बात आहे. कुपन क्रमांक 90 प्रदीपजी नरवडे आलेले आहे का? त्यांना भेटते ही ट्रॅव्हलिंग बॅग. प्रदीपजी आलेले आहेत का? प्रदीप नरोडे 90 कुपन क्रमांक असेल. बसा 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 पुढच्यावर बसा. नाही नाही विराट सर यांना मी विनंती करते की पुढील बक्षीस त्यांनी काढायचं आहे. होम थिएटर आहे इथे, बघूयात कोणाला भेटत आहे हे होम थिएटर. होम थिएटर होम कुपन क्रमांक 180 अनिल तुपसंदार. कुपन क्रमांक 180. अनिलजी तुपसंदार आलेले आहेत का? कुपन क्रमांक 180 त्यांना भेटत आहे हे होम थिएटर. आलेले आहेत का ते? होम थिएटर लागलेले अनिल कुपन क्रमांक 100. लकी ड्रॉ सोडत गुरुकृपा एजन्सी तीर्थदर्शन मीडिया रिपोर्टर. मोबाईल आपला सगळं 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 देतो सगळं. नाही नाही सगळं नाही नाही. मी सरांना आमंत्रित करते, तुम्ही यायचंय सर. मस्त तुम्ही फेटा बांधलेला आहे, सगळ्यांचं लक्ष तुम्ही असं केंद्रित केले तुमच्या फेट्यावर. तुम्ही यायचं आहे मंचावर चिठ्ठी काढायला.
लकी ठरतील ना वॉशिंग मशीन ज्यांना भेटणार आहे ते. सगळ्यांना उत्सुकता आहे, मला भेटलं पाहिजे, मला भेटलं. या ताईंना जास्त उत्सुकता असेल तर वॉशिंग मशीन मलाच भेटलं पाहिजे. कमीत कमी घरी घरचं माझं काम तरी कमी होईल. काय वाटतं तुम्हाला, कोणाला भेटेल, पुरुष मंडळीला का महिला मंडळीला? एकच विशेष म्हणजे 1 ते 2च इथं महिला मंडळ आपलं उपस्थित आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणाला भेटायला पाहिजे बक्षीस? महिलांना ना. आणि जर महिलांना नाही भेटलं तर आपण पण नाही साठी बघायचं कोणाला भेटलंय बक्षीस, बघायचं. मग एकदा जोरदार टाळ्या उद्या बरं. टाळ्यांचा आवाज कमी, मी बक्षीस उघडत नाही आता. राहू दे, अशी चिठ्ठी राहू दे. एकदम जोरात टाळ्याचा आवाज आला तरच मी ही चिठ्ठी उघडणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मला खरंच खूप आनंद होतो इथे येऊन, कारण माझ्या एका शब्दात तुम्ही सगळे ऐकताय. इतकं माझं घरी पण कोणी ऐकत नाही मला. ओपन करायची चिठ्ठी. चला तर मग बघूयात आपण कोणाला लागतं ही वॉशिंग मशीन. सर तुम्ही मला इथं अँकरिंगला बोलवलं, मला लकी ड्रॉच्या वेळेस का नाही बोलवलं बरं? तुम्ही बोलवलं असत कमी, मी पण लकी ठरली असती. वॉशिंग मशीन मी नेली असती मस्त. नेक्स्ट टाइम ना. चालतं, नेक्स्ट टाइम माझ्या मिस्टरांना पण घेऊन येईल. 1 बक्षीस त्यांना लागायला पाहिजे, 1 बक्षीस मला लागायला पाहिजे. चला तर आपण बघूयात कोणाला निघते ही चिठ्ठी. 1 ती चिठ्ठी पण म्हणते सध्या नको उघडू म्हणे मला. 2 3 कुपन क्रमांक 54 गणेशजी गोरे यांना लागलेलं आहे. हे बक्षीस आलेले आहे तर गणेशजी गोरे, गणेशजी गोरे यांना हे बक्षीस लागलेलं आहे. वॉशिंग मशीन इथे त्यांना लागलेली आहे. कोणाच्या आजूबाजूला राहता ना गणेशजी गोरे? सर तुमच्या बाजूला राहता का तुम्ही? मोबाईल काढला लगेच नाही ना. गणेशजी गोरे यांना हे बक्षीस लागलेलं आहे. आता भागवत सर आणि सुरेशजी सर यांनी दोघांनी मिळून आता ही शेवटची जी चिठ्ठी आहे, जे सगळ्यात बंपर प्राइज आहे, LED TV हा काढायचा आहे. सर थोडा वेळ घ्या, थोडीशी एक्साइटमेंट असू दे सर. पूर्ण चिठ्ठी हलवायची आहे इकडे. सगळ्यांनी देवाला प्रार्थना करून घ्या. कोणाला भेटते, कोणाला भेटते. अशी धडधड होती ना, माझा नंबर आलेला नाहीये, काश माझा यायला पाहिजे. ज्यांना भेटलं त्यांना वाटतं माझा आजचा तरी आला असं तरी चाललं असतं. ओके, एक चिठ्ठी माझ्याकडे ही आलेली आहे. बघूयात आता कोण लकी विनर ठरतंय. 1 काय ना 2 3 4 5. मला इंग्लिश पर्यंत इतकंच म्हणता येतं होतं का. 6 7 8. सर करायची का ओपन? करावं द्यायची अशीच फोल्ड. मागच्या 1 महिन्यापासून तुम्ही सगळे याच्यासाठी मेहनत घेताय. आज तो दिवस आलेला आहे का कोणाला तरी LED बक्षीस आपलं जाणार आहे. कसं वाटतंय सर तुम्हाला हे वातावरण बघून? नाही, नक्कीच आम्ही 22 सप्टेंबर पासून हा जो ड्रॉ ठेवला होता तर त्यासाठी मेहनत तर घेतलीच होती. बट ती जी मेहनत आहे आमची तर ती जस्ट फॉर कस्टमर होती, की जस्ट खरेदी विक्री जे आहे आमचं तर ते आणखी वाढवायला पाहिजे, हाच आमचा हेतू होता. याच्यामध्ये कुठलंही असं व्यावसायिक किंवा याचं काही कारण नव्हतं. जस्ट खरेदी विक्री वाढावी या संदर्भात आम्ही हा जो प्रोग्राम आहे तो अरेंज केला होता, ही ऍक्टिव्हिटी अरेंज केली होती. पहिलाच आमचा टाइम होता. तर आता माहित नाही की जे काय काही जण नाराज होतील किंवा जे काही असेल, पण हा फर्स्ट प्रयत्न होता. आम्हाला समजून घेतील सगळेजण अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू. नक्की सर, सगळे तुम्हाला समजतील कारण की आपण सगळ्यांच्या समोरच बक्षीस काढत आहोत. आणि तुमची मेहनत जी आहे सर ही समोर दिसती आहे का. दुपारचा वेळ आहे, सगळे आपले कामं सोडून तुमच्यासाठी इथे आलेले आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. नाही तर इतक्या कामाच्या वेळेस कोणीच नसतं सर. कितीही तुम्ही लकी ड्रॉ द्या, काही द्या तरी येत नाही. ही तुमची आपुलकीची भावना आहे, त्याच्यामुळे इतके मेंबर इथे जमा झालेले आहे. चेअर्स आहेत तरी सुद्धा गर्दी आहे, उन्हात लोक उभे आहे. यापेक्षा जास्त मी गुरुकृपा एजन्सी बद्दल काही सांगू शकत नाही का त्यांनी इतकी प्रेम आपुलकी भावना इथं निर्माण केलेली आहे. आता सर काय वाटतं, उघडू चिठ्ठी कसं काय थांबायचं? तुमचं जायचं मन आहे का इथून? नाही ना, मग थोडस उघडायची का चिठ्ठी? मग परत एकदा सगळ्यांनी हात वरती घ्यायचे, दोघं हातावरती, दोघं हाताने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गुरुकृपा एजन्सी
साठी इथे. चला तर मग काउंटडाऊन माझ्यासोबत सगळेजण 1-2-3 म्हणतील. आपण थोडीशी शाळा करूया तिथं. आज तसे चिल्ड्रन्स डे आहे, त्या निमित्ताने थोडं शाळेत आपण जाऊयात, 1-2-3 म्हणूयात आपण आणि त्याच्यानंतर ही चिठ्ठी उघडणार आहोत. चला तर मग एक माझ्यासोबत आवाज आला तर, नाही तर मी परत एक म्हणेन. बसत राहायचं 1-2 तास, मला काही नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9. सगळ्यांनी सोबत म्हणायचं. कॅमेरा सगळ्यांकडे आहे, सगळ्यांनी सोबत म्हणायचं. गुरुकृपा एजन्सीचे सगळे जे मेंबर आहेत, जे त्यांनी प्रस्थापित केले, सगळ्यांनी माझ्यासमोर म्हणायचंय लास्ट 10. चला तर मग आपण आता चिठ्ठी ओपन करणार आहोत. मला जास्त दगडायला लागली, माझ्याच हातात थंडी पडले एलईडी टीव्ही बघून. सर चला तर मग कुपन क्रमांक. किती शांतता आहे सर, इतक्या वेळेचे नुसते धिंगाणे घालत होते बरं का, ऐकायलाच तयार नव्हते, गप्पा चालू द्या मस्त. आता बघा शांतता, पिन पडली तर आवाज दिला असेल. कुपन क्रमांक 166 आदित्य पवार आलेले आहेत का इथे? कुपन क्रमांक 166 आदित्य पवार. तुम्ही आहात का सर? या 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 या. एक मिनिट इकडे सर, तुम्ही आधी इकडे माझ्या. तुमचं नाव आदित्य पवार आहे ना? मग तुम्ही अशा उड्या मारत वगैरे का नाही आले? तुम्हाला इतकं मोठं बक्षीस लागलं तिथं. एकदा उड्या मारत दाखवा, बक्षीस जिंकल्यानंतर कसा आनंद होतो ते. कुपन क्रमांक 166 आदित्य पवार यांना भेटताय एलईडी टीव्ही. सर तुमच्यासाठी. चला तर यांना एलईडी टीव्ही आपण देणार आहोत इथे. एक मिनिट. यांचा इथे सत्कार होत आहे. आदित्य पवार यांचा सत्कार करत आहे. विजू नाना सर हे सत्कार करत आहे आदित्यजींचा. यांना भेटते ही एलईडी टीव्ही. सत्कार झालेला तुमचा हा गौऱ्या. विराज सर, विजू नाना सर, सगळ्याच मान्यवरांनी बक्षिसाला हात लावायचा आहे. सगळ्यांनी मिळून हे बक्षीस द्यायचं आहे. झालं. सरांनी आदित्य सरांनी इथंच थांबायचं आहे. सगळ्या पाहुण्यांनी परत आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. सर तुम्ही इकडे थांबून घ्यायचं आहे, जायचं नाही आहे तुम्ही कुठेच. बक्षीस ज्यांचं झालेलं आहे भेटणार त्यांना सगळ्यांना आहे. बाकी सगळ्यांनी पण इथे थांबायचं आहे. आपण 2 शब्दात आलेल्या मान्यवरांची इथे मनोगत करणार आहोत. सुरुवात आपण करणार आहोत विजू नानांकडनं. प्रत्येकाचं आपण मनोगत ऐकून घेणार आहोत. हॅलो, आज हे जे गुरु प्रसादाचे हे झालं मोबाईल बघायचं हे जे आंदोलनात प्रयत्न करून
याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता बक्षीस वाटप सगळ्याच्या समक्ष झालेलं आहे. याच्यामध्ये शंका कोणी करू नये. एवढी विनंती आहे. गुरुकृपा एजन्सी तर्फे हा जो सोहळा इथे संपन्न झाला त्या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि तुमची उपस्थिती दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आणि मला मान्यवर म्हणून बोलवल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. खरं तर हे प्रेम आपण म्हणतो ना गावखेड्यात पाहायला मिळते ते मी स्वतः अनुभवलं. कारण मी संभाजीनगरला राहतो. मला सकाळपासून 10 फोन आले आदित्यचे की सर तुम्ही किती वेळात पोहोचताय. मी म्हणून ठीक आहे मी लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करतो. तुमच्या सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार. खूप खूप शुभेच्छा गुरुकृपा एजन्सीला भावी वाटचालीसाठी. आणि अप्रतिम असा सोहळा हा पार पडलाय. मी पुढच्या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू. लकी ड्रॉ म्हणजे कसं असतं की लकी कस्टमरला भेटतं नाही का. म्हणजे कोणाला राग यायची काही गरज नाही. आणि थोडीफार त्यांच्या प्रॉफिट म्हणून केलेलं आहे. म्हणजे कस्टमरसाठी त्यांनी केलेली मेहनत. तर तुम्ही सगळे आलेत आणि सेट तुमचे पण खूप खूप अभिनंदन. पुढच्या वर्षी तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक बाईक ठेवा. थोडंफार मोठं बक्षीस नाही का. त्यामुळे कस्टमरचा पण रिस्पॉन्स तुम्हाला तसाच भेटेल. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. गुरुकृपा एजन्सीने जो आज लकी ड्रॉचा जो उपक्रम पारदर्शकपणे काढवला त्यामध्ये त्यांनी जवळपास 25% लोकांना बक्षीस दिले. 200 पैकी 51 लोकांना त्यांनी बक्षीस दिले. यानंतर त्यांनी असाच उपक्रम राबवावा आणि त्यांच्या खरेदी व्यवहारात त्यांना चांगलं यश मिळावं अशी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ज्यांनाही बक्षीस भेटलं आहे किंवा जेही इथे राहत आहे त्यांना कोणाला गुरुकृपा एजन्सी बद्दल काही 2 शब्द बोलायचे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे. प्लीज घाबरायचं नाही आहे. तुम्हाला ज्या शब्दात मांडायचं आहे त्या शब्दात तुम्ही बोलू शकता. कारण की स्टेजवर बोलायला किती गेलं तर थोडी हिंमत लागतेच आहे. तर ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी स्टेजवर यायचंय. ते येत आहे. तत्पूर्वी मी 2 शब्द बोलू इच्छिते. सर माझी सरांची कालच फोनवर बोलणं झालं जस्ट का मॅडम असा असा आमचा प्रोग्राम आहे त्यासाठी तुम्ही याल का. सरांचं आमंत्रण घेतलं. इथे आली. पहिल्यांदाच मी या गावात आलेली आहे अँकरिंग करायला. पण खूप आपुलकी मला यांच्याकडनं यांच्या परिवाराकडनं भेटली. त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि गुरुकृपा एजन्सी अशीच पुढे उत्तरोत्तर प्रगती करत राहो या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा इथे आहेत. मी तुमची आजची अँकर दोस्त प्रतिभा वर्मा छत्रपती संभाजीनगर तुमच्या सगळ्यांसाठी आली होती. जर तुम्हाला गुरुकृपा एजन्सीचा हा जो त्यांनी उपक्रम घेतला होता तो आवडला असेल तर एकदा नक्की जोरदार टाळ्या गुरुकृपा एजन्सीसाठी इथं झाल्याच पाहिजे आहे. त्यांच्या कष्टाला आज इथं फळ मिळालेलं आहे. यानंतर सर 2 शब्द आपल्याला सांगणार आहे. नक्कीच मॅडम. हा जो क्राऊड आहे इथे तर भरपूर जणांना काही कामानिमित्त भरपूर जणांना येणं पॉसिबल झालेलं नाहीये आणि भरपूर जण ऑनलाईन लाईव्ह मध्ये पण इंस्टाग्रामच्या आमच्या पेजवरती सगळेजण बघतायत. नानांनी जसं सांगितलं की अशा ज्या ऍक्टिव्हिटी आहेत तर या ऍक्टिव्हिटी आम्ही प्रत्येक वर्षी अरेंज करत जाऊ आणि आम्हाला या ऍक्टिव्हिटीमध्ये कस्टमरने पण भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. आणि आलेले जे काही पाहुणे मंडळी आहेत तर यांनी पण आम्हाला त्यांचा मोलाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. तर त्यामुळे आलेल्या पाहुणे मंडळींचा गुरुकृपा एजन्सी तीर्थपुरीतर्फे आभार देतो. आणि या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रोग्राम संपला असं जाहीर करतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. ज्यांनाही लकी ड्रॉ लागले त्यांनी सगळ्यांनी इथे थांबायचं आहे. बक्षीस घेऊन जायचं आहे.